नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस ब्लॉक। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस ब्लॉक राहणार आहे, त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। नाशिक जिल्ह्यातील क्षयरोगाचे वाढते प्रमाण। नाशिक जिल्ह्यात 3,500हून अधिक क्षयरुग्ण आढळले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 104 रुग्णांची वाढ झाली आहे। बीडमध्ये प्राचार्यांना मारहाण। बीड जिल्ह्यातील एका शाळेत प्राचार्यांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे। पुढील मोठी बातमी आहे नाशिक येथून। नाशिकमध्ये बनावट पनीर प्रकरण। नाशिकच्या अंबड परिसरात 239 किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। पुढील बातमी आहे मुंबई येथून। मुंबई पोलिसांची बदली प्रक्रिया। निवडणुकीपूर्वी मुंबई बाहेर बदली केलेल्या 161 पोलीस अधिकाऱ्यांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे। पुढील बातमी आहे पुणे येथून। पुण्यात घर खरेदीसाठी वाढती मागणी। पुण्यात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी काही भागांमध्ये घरांची सर्वाधिक मागणी असल्याचे आढळले आहे। एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। पुण्यातून 15 एप्रिल पासून काही मार्गावर जादा एसटी बसेस धावणार, ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। शिक्षकांच्या पगारासंबंधी कठोर इशारा। महाराष्ट्रातील शिक्षकांना त्यांच्या पगारासंबंधी कठोर इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त होत आहे। महाराष्ट्रात टकला व्हायरसची चर्चा। महाराष्ट्रात टकला व्हायरस नावाच्या नव्या आजाराची चर्चा सुरू असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुणे आणि नाशिकमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण। पुणे आणि नाशिकमध्ये टोमॅटोच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.